पुढची मोठी बातमी बघूया। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक होणार आहे। महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर केला होता। त्यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पोलिसांनी पत्र ससूनच्या अहवालामध्ये स्पष्टता नसल्याचं कारण देत पुन्हा नव्याने 4 मुद्द्यांवरती ससूनकडून नव्याने अभिप्राय मागवण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र पाठवलंय। यावरून आज ससून रुग्णालयाच्या समितीची बैठक पार पडते आणि समिती आता पोलिसांना अहवाल देणार आहे। वैभव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। वैभव, काय अधिकची माहिती समोर आज तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातली जी गर्भवती महिला हत्या खरं तर मृत्यू प्रकरण होतं, त्या मृत्यू प्रकरणात अनेक समित्या आहेत। त्या समितीने आपापला अहवाल दिला होता। त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी समिती होती ती म्हणजे ससून रुग्णालयाची, म्हणजे जिल्हा मेडिकल बोर्डची जी समिती होती, त्या समितीचा अहवाल अतिशय महत्त्वाचा मानला जात होता। आणि त्या अहवालातून ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रकरणातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाच्या त्या गोष्टी समोर येतील। त्यासाठी पुणे पोलिसांनी पत्र देखील खरं तर ससूनच्या समितीला लिहिलं होतं। मेडिकल निग्लिजन्स जाणवतोय का? जर मेडिकल निग्लिजन्स जाणवला असेल तर पुणे पोलीस कारवाई करू शकतात। खरं तर हॉस्पिटल असेल किंवा डॉक्टर असतील जे कोणी दोषी असतील, पण जो ससून रुग्णालयातर्फे जो अहवाल परवा दिवशी पुणे पोलिसांना सादर करण्यात आला त्यानंतर पुणे पोलीस देखील संभ्रमात पडलेले पाहायला मिळाले। कारण अहवालात बऱ्याच गोष्टीचं स्पष्टीकरण जे आहे ते ससूनच्या या जिल्हा मेडिकल बोर्डच्या समितीकडून देण्यात आलं नव्हतं। जो अहवाल अभिप्राय होता, जो अहवाल अपेक्षित होता, तो अहवाल नसल्यामुळं आणि या अहवालात स्पष्टीकरण या सगळ्या प्रकरणाचं नसल्यामुळं पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा जे आहे ते पत्र पाठवलं होतं ससूनला की आम्हाला या मुद्द्यांवरती स्पष्टीकरण हवं आहे, म्हणून पुन्हा एकदा अहवाल सादर करा। आता त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या जिल्हा मेडिकल बोर्डची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। पोलिसांनी जे पत्र पुन्हा दिले किंवा जुना अहवाल आहे तो सगळा अहवाल पडताळला जाईल। पोलिसांचं जे पत्र आहे ते तपासलं जाईल। नेमकं पुणे पोलिसांना या प्रकरणात काय माहिती हवी आहे किंवा कुठल्या गोष्टीवर नेमकं स्पष्टीकरण हवंय याचा सार जो आहे तो या बैठकीत घेतला जाईल। या बैठकीच्या सगळ्या विषयांवर चर्चा होईल आणि ससून रुग्णालय किंवा जो जिल्हा मेडिकल बोर्ड आहे ही समिती पुन्हा एकदा हा अहवाल नव्याने तयार करून पुणे पोलिसांना सादर करते की याच अहवालात ज्या त्रुटी आढळल्या त्या पुन्हा दुरुस्त केल्या जातात का, किंवा मग जे स्पष्टीकरण मागितलंय की बाबा या सगळ्या प्रकरणात नेमकं कोण खरं तर दोषी आहे। क्लीन चिट या अहवालातून एक प्रकारे देण्यात आली होती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असेल किंवा डॉक्टर सुश्रुत घैसास असेल, या दोघांना एक प्रकारे क्लीन चिट जी आहे ती देण्यात आली होती असं देखील काही जणांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा पत्र लिहिलंय आणि या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा जिल्हा मेडिकल बोर्ड म्हणजे ससूनच्या समितीकडून येणं अपेक्षित आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीतून नेमकं काय बाहेर येतं किंवा नवा अहवाल काय सांगतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित या बैठकीतले अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।